9 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रीमो शरदचंद्र पवारच्या नेतृत्वात होणाऱ्या मंडळ यात्रेला नागपूर जिल्हा शहर व ग्रामीण कमिटी यांची आढावा बैठक संपन्न। 1990 साली पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी मंडळ कमिशन आयोग लागू केला होता, ज्यामध्ये ओबीसी बॅकलॉग जो संविधानात तरतूद असून काँग्रेसच्या शासनकाळात तो पूर्ण केला नव्हता, तो बॅकलॉग 1990 साली व्ही.पी. सिंगने लागू केला। त्याच अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये लागू केले। या निर्णयाचा पुरजोर विरोध भाजप देशात कमंडल यात्राकडून ओबीसी लोकांना एक भ्रामक प्रचार ओबीसी आरक्षणाचा केला होता। ओबीसी आरक्षण, सामाजिक न्याय आणि प्रगतीला कमंडळ यात्रेपासून तर आजपर्यंत भाजपने भ्रामक प्रचार करून ओबीसी विरोधात जे काम करत आहे त्याला तोडगा देण्याकरिता ओबीसी हितासाठी या ऐतिहासिक घटनेला लढलेला लढवय्या माननीय शरदचंद्र पवार स्मरण करत राज्यव्यापी यात्रा सुरू करत आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कार्यालय नागपूर येथे एक जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या यात्रेचे नियोजन व आयोजन यावर चर्चा करण्यात आली। सोबतच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ओबीसी समाजाला ओबीसी समाजाच्या विरोधात कसे वापरणार अशा विविध दृष्टिकोनातून ओबीसी जिल्हा प्रतिनिधी मंडळाने सखोल चर्चा करून जनजागृती केली, कार्यकर्त्यांना दिशानिर्देशने करण्यात आली। ही सभा शनिवार 9 ऑगस्ट 2025 रोजी 11 वाजता आशीर्वाद बँक्वेट हॉल, व्हरायटी स्क्वेअर, लता मंगेशकर हॉस्पिटल जवळ नागपूर येथे होणार आहे। या प्रसंगी माननीय माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख, माजी आमदार रमेशचंद्रजी बंग, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये, माजी आमदार प्रकाशजी गजभिये, माजी आमदार विजय घोडमारे, जिल्हा कार्याध्यक्ष किशोरजी बेलसरे, नागपूर अध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील, प्रदेश प्रवक्ते शब्बीर विद्रोही, महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली टालाटुले हे सर्व मान्यवर व जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ता उपस्थित होते। रॉबिन निकोसे यांची रिपोर्ट।